मी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं, थोडं रिपीटही केलं. मी असं सांगेन की अशा प्रकारचे अर्ज हे लवकर म्हणजे 3 आठवड्यामध्ये निकाली काढावेत असा निर्णय आपण केला आहे. डॉक्युमेंट जी भारंबार लागतात ती आपण कमी केलेली आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की महाराष्ट्रामध्ये 40 केंद्र आपण आता काढतो की जी केंद्र विद्यार्थ्यांना या प्रकारचं मार्गदर्शन करतील. अशी एक मोठी यादी मी पटलावर ठेवतो की ज्या बदलामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी मगाशी सांगितला की CETला एकदा डॉक्युमेंट द्यावी लागली तर तीच स्कॉलरशिपसाठी ग्राह्य मानली जातील वगैरे वगैरे. त्यामुळे आता जे कॉलेजेस 50% मुलांना आणि 100% मुलींना फी माफ असतानाही आग्रह जातात की भर नाही तर ॲडमिशन देणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांचं ॲफिलिएशनसुद्धा काढून घेतलं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तुम्ही द्या अशा कॉलेजेसचं नाव, मी डायरेक्ट त्या कॉलेजवर जायला तयार आहे. मी गेल्या वेळेला कोणी कंप्लेंट न देता 10 कॉलेजेसमध्ये जाऊन चेकिंग केलं आणि मला फक्त एका कॉलेजमध्ये ही जी ट्युशन फी आहे त्या ट्युशन फीच्या बाबतीमध्ये काही सापडलं नाही, पण अदर फीच्या बाबतीमध्ये मात्र आग्रह सापडला. पण तुम्ही मला यादी दिल्यास आपण यावर कारवाई करू. पुन्हा एकदा प्रश्न जो होता तो प्रामुख्याने 1% अनाथांचं आरक्षण. तर 1% अनाथांच्या आरक्षणामध्ये आपण CETमध्ये कठोर अंमलबजावणी करतो, पण त्याची 100% फी माफ जी आहे ह्याला पोर्टलवर अनाथ नावाचा शब्द नाही तो टाकण्याचा प्रयत्न करू.